कच्चंच आहे, चांगलं लागतं, पण ह्याला हे छान नाही निघत. आता गेला ना मी त्याच्यात टाक. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजची ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. तर देवपूजा वगैरे सगळी झाली आहे, नाश्त्याचं घ्यायचं आहे. आणि एक गंमत दाखवते. एक असा बाहेर जायला शिकलो आता, त्याला सगळं फिरून यायचं. गेलेला आज पण पूजा झाली आहे आणि हा साहेब आता बाहेर फिरून येणार. चहा ठेवते, नाश्त्याचं करते. उशीर झाले, वाजले किती माहिती का? 6:15. आला, गेलेला बाहेर पडत आला, फिरून आला. हुशार झालाय तो, आता याला समजायला लागलं आहे ना दिनेश? बघ ना, आला तो. आता नाही जाणार. अंड उकडलं मी आणि हे ना कच्चच राहिलं, हे साल पण निघत नाही. आता ह्याला मी काहीतरी करते. बाकीचे तर निघाले साल, तर हे निघतच नाही. तर बघूया काय करायचं. कच्चच आहे, चांगलं लागतं, पण ह्याला हे छान नाही निघत. आता ह्याला ना मी त्याच्यात लवकर नाश्ता करू. असं झालं हे, ठीक आहे. आता करते. त्या बॅगेचं हे काय म्हणतात, त्याला हँडल वरतीच येत नाहीये. एअरपोर्ट वरती ना खराब करून टाकली बॅग. हे बाबा इथून दिनेश, हे बघ, हाय बघ, हे बघ इथपर्यंत हलते येते बरोबर. पूर्ण बँड करून टाकली. आता त्याचं ऑपरेशन चालू आहे. डॉक्टर दिनेश पोळे ऑपरेशन करते. पूर्ण बँड करून टाकले बघा. हे ना ह्याच्यामुळे तो बाहेर येत नाही. इथपर्यंत हलतोय, हे इथे अडकते वाटते बरोबर. हा, सरळच करावं तर होईल. तर दिनेश पोळे आले, बॅगेचं ऑपरेशन झाले. आता त्याचे सगळे बरगाड्या काढल्यात, त्याच्या बँड झाल्यात बरगाड्या. तर त्याला आता पोळे थोडस हे करणार. बॅग नाही, 5,000ची बॅग आहे आणि अक्षरशः बॅगेची अशी वाट लावून टाकली आहे ना एअरपोर्ट वरती. लुसाकामध्ये झालं का इंडियामध्ये झालं का माहिती नाही. 5,000ची बॅग आहे आणि बॅगेचं असं नुकसान केलं. आता कोणाला वाटत असेल का 5,000 आमच्या ह्याच्यापेक्षा महागातले असतील, पण आम्हाला 5,000 म्हणजे भरपूर आहे आमच्यासाठी. आजपर्यंत आम्ही नाही कधी एवढी 5,000ची बॅग घेतली, पण दिनेश चाललेल्या म्हणून घेतली. पण बॅगेची खूप वाट लावली. एअरपोर्टला कशाही बॅगा टाकतात आणि काय बोलायला पण देत नाही. हा, तिथे बँड झाले पूर्ण, दाखवते मी तुम्हाला. असं बँड झाले, इथे पूर्ण बँड झाले. आलं ते बाहेर, आलं बाहेर नव्हतं ना ते, पण बाहेर नाही यायला पाहिजे ना दिनेश ते. हे बेंड झाले ना, त्याच्यामुळे ते होते, येत नाही. वस्तूला काय व्हॅल्यूच नाहीये. आपण किती महागातलं नेलं ना, तर लोक पाहिजे तशा फेकणार बॅग. काय फायदा आहे ते हे करून नेलं. ते तेवढं बँड केलंय ना, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आवाज ऐकले तुझं? खूप लांब आहे तो ओरडतो. आवाज ऐकला पाहिजे. हा पक्षी येतो, बघितलं याचा आवाज. आता ओरडत होता, कुठे जाऊन उभं राहिलाय तो. होत नाही. खिचडी बनवली, बऱ्याच दिवसांनी खिचडी बनवते. बनवून खिचडी बनवली.
काकडी पण कापली त्याच्याबरोबर. बस झालं. दही असतं तर बरं झालं असतं, पण आता कोण आणायला जाईल, त्यामुळे दही कॅन्सल. आणि हा टोटो अजिबात सोडत नाहीये, अजिबात म्हणजे अजिबात सोडत नाही. बघितलं सारखं ये रे ये. दिनेश काकडे हे का फक्त ठेवायचं, फक्त ठेवायचं असं वाटतं. काय माहिती काय माझं खूप फेवरेट आहे. तर फोडलं का परत एवढे काही संपवणार तर नाही मी, परत ते नरम पडते. फक्त बघायचं असं. लहानपणी आम्ही काय करतो माहिती, हे गोळ हे ना व्हाईट ह्याच्यावरचे व्हाईट पिंक ग्रीन ते सगळं मी असं वेगवेगळं काढायचं. बिस्किट वेगळं, ते वेगळं, सगळे ग्रीन वाले वेगळे, पिंक वाले वेगळे, व्हाईट वेगळं असं करायचं. मस्त ते दिवस आणि साहेब आमचे फॅन लावत बसले. दिनेश दिनेश फॅन लावतात. सलाम सलाम करतो. फॅन म्हणजे तो फॅन लावायचा होता, लावलं. कोण लावणार, मी तर नाही लावणार. आणि यश तर आमचा काय बघायलाच नको, तो दिनेश लावतो आता. पोचेल हा सावकाश आहे दिनेश, कुकर ते गरम आहे. आमचा कारागीर आहे. खाली येईल का जास्त, नाही लागणार ना, ते काढावं लागेल ना वरच, हे काढावं लागेल हा रॉड. तो जास्त वरती गेला हवाच लागणार नाही तुला. हा ना, काय करत होतो असंच लावणार होतो. पण हा खूप नाही लागणार ना, पण ह्याच्यात पण रॉड आहे ना, त्याच्यात पण रॉड आहे. मला ते चालेल, ह्याच्यात रॉड टाकायचा असं आणि ह्याच्यात अडकवून द्यायचं, लॉक करायचं. मोठा झाला होता पण तो नाही बसणार त्याच्यात. मग तो वरचा काढून टाक. वरचा काढून एकदम वरती जायला असणार एवढा, मग काय जाऊ दे ना, असं तरी येईल. आता किचन मध्ये तर पाहिजे. लागेल का, पडणार बिडणार नाही ना. बघ मग कसं काय ते, मग तेच मी बोलते. ते गरम आहे रे, दे इकडे. काय पकडायचं हळू, तर इथे सगळं पसाराच आहे. पापड, लोणचं, आजचा मेनू. किती दिवसांनी खिचडी गेली, मस्त झाली. चला या जेवायला. बटाटा टाकून खिचडी बनवली. मस्तच झाली, छान झाली. खूप दिवसांनी बनवली, पाहिजे तशी झाली. हॅलो, माझे पैसे शांत. आम्ही आलो 8 पावणे 8 झाले. मोबाईल दाखवायला आलेले, पण मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही आहे ऍक्च्युली, रेंजचा प्रॉब्लेम आहे. लाईट गेली आहे, दाखवते कसं झालं इथे. एवढं काही वाटत नाही लाईट गेली तरी. आता पण काहीच वाटत नाही. इकडे सगळा अंधार अंधार होतो सगळ्या दुकानांमध्ये. त्या गाड्यांचं तर चालूच आहे. सगळी लाईट गेली ना, फुल लाईट गेली ना तिने. पूर्ण लाईट गेली, म्हणजे बालाजीची वगैरे पूर्ण लाईट गेली. काहीच नाही, कुठेच लाईट नाही. कधी येईल काय माहिती. 3,500 आणि बनवायचे त्यावेळी जुन्या बनवायचे 6,000. चिट्या बनवायचे कामं करतात. 3,000 बोलला असं घेतला असता असं चाललं. 1,000-1,500 घेऊन गाव नवीनच घ्यायचं, पुण्यातलं नाहीच घ्यायचं.
सगळी झाली, आपल्या इथे पण गेली असते. सगळीकडे लाईट गेली पूर्ण. आमच्या गावात लाईट गेलीये, बालाजी पार्क मध्ये पण गेलीये. कसं काय बालाजी पार्क मध्ये लाईट गेली? हा ब्रिज माहिती आहे ना, सकाळी मी वॉकिंगला येते, नाईटच्या वेळेस जाते. आता काय झालं माहितीये, लाईट सगळे लाईट गेली. गोठुली गावच बोलणार होते आता मी. अपुरीची लाईट गेलीये. तर इथे मस्त पैकी आम्ही बसलो दोघं जण, दिनेश आणि मी. बघा दिनेश दिसत नाही ना अंधारात. झालंय पूर्ण, काहीच नाही गे. पण कसं पूर्ण काळ, लाईटच गेली तर काय करणार आहे. माहित नाही त्यांचं. आमच्याकडे आता बाजार चालू आहे ना, ते भारी आहे, लोकांनी करून ठेवलं. आता पावसाळ्यात काय टेन्शन नाही एवढं सगळीकडे. भाज्या येतात चांगल्या. त्याचा काय इथे पण केसरी आंबा आहे ना, 120 रुपये काहीतरी बघत. हे नाही मला आवडत तोतापुरी. ते अरे एवढे डेंजर ना ते बायका खातात. अगं चकडा काढायचे आणि असे कधी भाजी बनवते आणि एक साईडला अंड्याचं बनवते. आता 10:30 होत आले, त्याला बनवते पटापट. लसूण आणि शेंगदाण्याचं कूट टाकून गवारीची भाजी केली मस्त. जरासं आता पाणी टाकते. गवार भाजून घेतली. ऍक्च्युली गवार ना गावची होती, टाकून ठेवतो ना, एक साईडला चपात्या करायला घेतात. माहितीच दिनेशला तुला. 9:30 झाले. आता हा बघ काय नको, मी चपात्याचं पीठ करून ठेवलं. भाजीचं म्हटलं हिरव्या मसाल्याची गवार करेल, गावठी गवार आहे चांगली. नाही बोलतो, बघूया काय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. बाय, टेक केअर. आता बघूया काय, हे असंच चालणार आहे आता 2-3 दिवस. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.